नमस्कार मित्रांनो, तुमचे जर वय 60च्या वरती असेल तर तुमच्यासाठी 2025 मध्ये आता फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। तो म्हणजे ज्या नागरिकांचे वय 60च्या वरती असेल त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला आता 1500 रुपये एका योजनेमार्फत देण्याची घोषणा आता झाली आहे। त्यामुळे तुमचे जर वय 60 असेल किंवा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचे जर वय 60 वर्षे पूर्ण असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। कारण आता तुम्हाला शासनाकडून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत। मग आता यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे। फक्त 1 मिनिट वेळ लागतो अर्ज भरायला। याची अंतिम तारीख पुढील फक्त 20 दिवस बाकी राहिले आहेत। त्यामुळे पटकन एका ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज भरून द्यायचा आहे। 1 रुपया पण खर्च न करता हा अर्ज तुम्हाला आता भरता येणार आहे। त्यामुळे हा अर्ज कुठे भरायचा आहे, कुठे जाऊन भरायचा आहे आणि यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, सर्वांनी लक्ष देऊन बघा। तुम्हाला आता महिन्याला 1500 रुपये याचा लाभ मिळणार आहे। आता बघा मित्रांनो, सरकारने या योजनेसाठी काही पात्रता ठेवली आहेत, काही अटी सुद्धा ठेवल्या आहेत। तुम्हाला अर्ज भरून देताना 7 महत्त्वाची कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडून द्यावी लागणार आहेत, तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। मग आता कोणत्या अटी सरकारने लावल्या आहेत, कोणती 7 कागदपत्रे आहेत, पात्रता नेमकी सरकारने काय ठेवलेली आहे याची डिटेल्स माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे फक्त यासाठी एक अर्ज तुम्हाला एका ठिकाणी जाऊन भरून यायचा आहे। त्यानंतर पुढच्या महिन्यापासून तुमच्या बँकेच्या खात्यावर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे आता या संधीचा फायदा करून घ्या। अर्ज करण्यासाठी 1 रुपया पण खर्च करता येणार नाही, तुम्हाला फुकटमध्ये तुम्हाला अर्ज भरता येणार आहे। हा अर्ज तुम्ही एका ठिकाणी भरायचा आहे, 1 रुपया पण खर्च न करता मोफतपणे हा अर्ज भरता येणार आहे। मग आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आता सरकारकडून आली आहे। ती म्हणजे तुम्हाला आता महिन्याला एका नवीन योजनेतून 1500 रुपये चालू होणार आहेत। कालच झालेल्या एका बैठकीत हा मोठा निर्णय आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। त्यावेळी ते म्हणाले की आम्ही प्रत्येक नागरिकांना मदत करायचे ठरवले आहे। आम्ही आता लाडक्या बहिणीला जसे महिन्याला पैसे देतो तशाच प्रकारे आता 60 वर्षाच्या वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत महिन्याला 1500 रुपये चालू करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला जर दर महिन्याला 1500 रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। यामध्ये तुम्हाला अर्ज कुठे जाऊन भरावे लागणार आहे, कोणती योजना ही नवीन असणार आहे, अर्ज भरण्यासाठी कोणती महत्त्वाची 7 कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत, सर्व डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे हा अर्ज लवकर तुम्हाला भरून घ्यायचा आहे, कारण अर्ज भरून देण्याची अंतिम तारीख फक्त आता पुढील 20 दिवस बाकी राहिलेले आहे। त्यामुळे आता बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा। ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या एका अशा योजनेविषयी माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत। या योजनेतून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे आणि या योजनेचा लाभ घेणे सुद्धा खूप सोपे आहे। यासाठी तुम्हाला जास्त कुठे फिरण्याची आता गरज पडणार नाही, तसेच खूप जास्त कागदपत्रे सुद्धा तुम्हाला आता योजनेसाठी लाभासाठी लागणार नाहीत। अगदी सहजपणे तुम्ही या योजनेचा लाभ आता घेऊ शकणार आहे। तर मित्रांनो, तर तुमच्या घरात कोणी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तुम्ही स्वतः जर 60 वर्षे पूर्ण असेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला जर दरमहा 1500 रुपयांचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात घ्यायचा असेल तर व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक बघा। कारण की आज आपण या व्हिडिओमध्ये शासनाच्या एका अशा योजनेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत, ज्या योजनेतून तुम्हाला दरमहा 1500 रुपये मिळतात। तर या योजनेचा लाभ हा कोण कोण घेऊ शकतो, 7 महत्त्वाची कागदपत्रे कोणती असणार आहेत, हा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे तुम्हाला करावा लागणार आहे, अशा प्रकारची अर्ज करण्यापासून ते हा लाभ थेट बँक खात्यात येण्यापर्यंत अशी संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। प्रत्येक पॉइंट ना पॉइंट सर्व महत्त्वाचे आहे। प्रत्येक कागदपत्र अतिशय यामध्ये महत्त्वाचं आहे। हे कागदपत्र पाहिल्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही। 7 पैकी 1 जरी कागदपत्र द्यायचं तुम्ही विसरला तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे। 7 कागदपत्रे घेऊन जाऊन तुम्हाला एका ठिकाणी अर्ज भरायचा आहे, कोणता अर्ज भरायचा आहे आणि 7 कागदपत्रे कोणती असणार आहेत बघा। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून विविध प्रकारच्या आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबवली जात आहेत। केंद्र सरकार पण भाजपचे आहे आणि आपल्या महाराष्ट्रात पण नुकतेच भाजपचे सरकार स्थापन झाले आहे। त्यामुळे आता अनेक वेगवेगळे निर्णय देखील घेतले जाऊ लागले आहेत। त्यामध्ये जाता एका योजनेचा नवा निर्णय घेतला आहे,
तो म्हणजे तुम्हाला आता एका योजनेतून महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये तुमच्या बँकेत जमा केले जाणार आहेत। त्यासाठी तुम्ही ज्येष्ठ नागरिक असायला पाहिजे, म्हणजे तुमचे वय वर्ष 60 वर्ष व त्यापुढील तुमचे वय असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा अर्ज आता करता येणार आहे। अर्ज करण्याची अंतिम मुदत फक्त 20 दिवस बाकी राहिले आहेत, त्यामुळे याचा अर्ज तुम्हाला लवकरात लवकर करायचा आहे। वेळ झाला तर अर्ज भरण्याची मुदतही संपणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर एका ठिकाणी जाऊन हा अर्ज तुम्हाला करून यायचा आहे। अर्ज भरल्यानंतर तो चेक करून तुम्हाला पुढील महिन्यापासून तुमच्या बँकेत महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये पाठवले जातील, असं सरकारकडून सांगण्यात आलंय। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांच्या उदरनिर्वाहाच्या अनुषंगाने शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून वयोवृद्धांना आर्थिक मदत दिली जाते। यात प्रामुख्याने निराधार योजनेचा समावेश आहे। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासकीय निवृत्ती वेतन योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षाही मिळत असते। आता आम्ही या योजनेचे नाव तुम्हाला सांगत आहोत। ही योजना जरा जुनीच आहे, परंतु ही योजनेचे पैसे अनेक नागरिकांना मिळत नव्हते। काहींना या योजनेचे पैसे बंद पण झालेले होते, परंतु आता 2025 मध्ये परत एकदा सरकारने याची पुन्हा माहिती घेऊन सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा परत अर्ज करण्यास लाभ घेण्यास आता सांगितले आहे। त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ नक्की घ्यायचा आहे। ही योजना मित्रांनो जरा जुनी आहे, परंतु यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून 7 कागदपत्रे एका ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे, असं सरकारने सांगितलंय। मग आता बघा या योजनेचं नाव काय आहे, तर या योजनेचं नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 1500 रुपये पेन्शन दिली जात होती, परंतु मध्यंतरीच्या काळात याचे पैसे येत नव्हते, परंतु आता तुम्हाला या योजनेमधून 1500 रुपये महिन्याला दिले जाणार आहेत। ही योजना भारतीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केली होती। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन तसेच विधवा महिलांना पेन्शन तसेच अपंग व्यक्तींना पेन्शन देऊन या लोकांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे। बघा, तुम्हाला आता अर्ज यासाठी एक ठिकाणी जाऊन करावे लागणार आहे। यासाठी तुम्हाला नवीन 7 कागदपत्रे जोडावी लागणार आहेत। कोणती असणार आहे सर्वांनी लक्षपूर्वक बघा, कारण तुम्ही हे कागदपत्र आणि अर्ज केल्याशिवाय तुम्हाला हे पैसे येणार नाहीत। मित्रांनो, या योजनेअंतर्गत बरेचसे लाभार्थी दरमहा 1500 रुपयाचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात घेत आहेत आणि अजूनही बरेचसे ज्येष्ठ नागरिक या योजनेच्या लाभापासून वंचित सुद्धा आहेत। त्याचे कारण म्हणजे मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची 7 कागदपत्रे लागणार आहेत। ती कागदपत्रे कोणती आहेत ते कोणालाच आता सांगता येत नव्हते। पहिला काय होतं, अवघड आणि तुम्हाला मिळत नव्हती अशी 7 कागदपत्रे हे तुम्हाला सांगितली होती, परंतु आता 7 कागदपत्रे तुम्हाला सोपी केली आहेत। त्यामुळे अर्ज भरला तरी काही लोकांना पहिला काय व्हायचं की अर्ज भरला तरी ज्येष्ठ नागरिकांना पैसे मिळत नव्हते, त्यामुळे आता सोपी 7 कागदपत्रे केली आहेत। ती 7 कागदपत्रे कोणती असणार आहेत आणि तुम्हाला अर्ज कुठं भरायचा सर्वांनी बघा। ज्येष्ठ नागरिक हे जास्त आता फिरू शकत नाहीत, तुम्हाला पण माहित आहे। तसेच बहुतांश अर्जदार हे निरक्षर असल्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे अर्जदार हे दलालामार्फत हा अर्ज दाखल करू लागले आहेत। मात्र हे दलाल ज्येष्ठ नागरिकांकडून या कामासाठी खूप जास्त पैसे घेत आहेत आणि पैसे देऊनही काम होईल की नाही याची गॅरंटी पण देत नसतात। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेकडे पहिला पाठ फिरवली होती आणि त्यामुळेच मित्रांनो आता शासनाने ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेते वेळेस कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ सहज घेता यावा यासाठी या योजनेचा लाभ घेणे हे खूप सोपे केले आहे। ते म्हणजे महत्त्वाची सोपी 7 कागदपत्रे त्यांनी सांगितले आहेत, ती तुम्हाला सहज आता मिळून जाणार आहेत। कोणती असणार आहेत बघा। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप जास्त कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला नाही आहे, तसेच तुम्हाला कोणत्याही दलालाकडे पैसे देण्याची गरज सुद्धा नाही आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही थेट तहसील कार्यालयामधून सेतू सुविधा केंद्रामार्फत या योजनेचा लाभासाठी प्रस्ताव दाखल करू शकता। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही याचा प्रस्ताव या योजनेचा लाभासाठी भरू शकता। ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत बघा। आता मित्रांनो, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अर्जाचा नमुना असतो, तो तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन झेरॉक्सच्या दुकानावरती मिळून जाईल। त्याच्यानंतर अर्जदाराचा रहिवासी दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, अपत्य दाखला, एक पासपोर्ट फोटो, पॅन कार्ड इत्यादी प्रकारचे कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत।
त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याची प्रोसेस काय आहे बघा। तर मित्रांनो या ठिकाणी वयोवृद्धांनी त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय तुमच्याजवळ असेल तर त्या ठिकाणी दाखल करावेत। या योजनेचा एक अर्ज पूर्ण तुम्हाला भरून आता द्यायचा आहे आणि आम्ही सांगितलेली कागदपत्रांची पूर्तता करून पुढील 20 दिवसाच्या आत म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला अर्ज केल्यानंतर तो अर्ज नियमाप्रमाणे तुमचा पात्र ठरवण्यात येईल, तुमचा अर्ज चेक करण्यात येईल। या योजनेचा लाभ हा मिळण्यास सुरू होते। म्हणजेच मित्रांनो या योजनेचा जो अर्जाचा नमुना आहे तो अर्जाचा नमुना संपूर्ण भरून आणि या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे कागदपत्र त्या अर्जासोबत जोडून तुम्हाला एक प्रस्ताव तयार करायचा आहे आणि तो प्रस्ताव तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्रामध्ये दाखल करायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत दिला जाणाऱ्या 1500 रुपयांचा लाभ सुरू होतो। तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेऊ शकता। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो, जर आवडली असेल तर लाईक करा व तुमच्या ज्येष्ठ नागरिकांना नक्की शेअर करा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।